जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला। एनडीएचा उपराष्ट्रपतीचा उमेदवार निश्चित करण्याची अधिकृत जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे अधिकृतपणे देण्यात आली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा यांच्यासह एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। त्यात नड्डांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली। आता ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार हे इंडिया आघाडीवर अवलंबून आहे। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीतही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार इंडिया आघाडीत या मुद्द्यावर दोन मतप्रवाह आहेत। आकडे नसल्याने उमेदवाराची रिस्क घ्यायला नको असं मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्याला वाटतंय, तर सरकारला अशी मोकळी वाट द्यायला नको असंही काही जणांचं मत आहे।